राजधानी दिल्लीतली हवा अतिशय प्रदूषित झाली आहे आणि या प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे। दिल्लीत हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाली आहे। बहुतांश भागात हवेचा गुणवत्ता निर्देशांक 400हून जास्त झालाय आणि या प्रदूषणामुळे दिल्लीतील नागरिकांचं आरोग्य अर्थातच धोक्यात आलंय। धुकं आणि थंडीमुळे दिल्लीतली दृश्यमानता कमी झाली आणि दाट धुक्यांमुळे दिल्ली विमानतळावरील विमानसेवा देखील विस्कळीत झाली आहे। दाट धुक्यांमुळे एकूण 169 विमानं उशिरानं उड्डाण करणार आहेत। दिल्लीवरून बेळगावला निघालेले काँग्रेस आमदार देखील या विमानात अडकलेले आहेत आणि या आमदारांना देखील या दिल्लीच्या विषारी हवेचा फटका बसला आहे। प्रदूषणाने त्रस्त असलेले दिल्लीकर आता धुक्याने त्रस्त झाले आहेत, थंडीने त्रस्त झाले। एकीकडे मोठ्या प्रमाणात असलेल्या धुक्यानं आता लोकांना रस्त्यावरती जाताना मोठा त्रास होत आहे। मी सध्या कर्तव्य पथावरती आहे, समोर इंडिया गेट आहे, तुम्हाला पाहायला मिळत असेल। मात्र हे इंडिया गेट जे आहे ते तुम्हाला दिसत नसेल, इतकं दृश्यमानता जी आहे दिल्लीची कमी झालेली आहे। या दृश्यमानतेमुळे दिल्लीतील जी सडकावरून रस्त्यावरून जाणारे लोक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। फक्त दिल्लीतच नाही तर उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना या त्रासाला सामोरं जावं लागत आहे। काल जर सध्या मी कर्तव्य पथावरती आहे, कर्तव्य पथावरती ही विजिबिलिटी जी आहे ती दिसत नाहीये। सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे, समोर जर पाहिलं गेलं तर संसद आहे, राष्ट्रपती भवन आहे। मात्र या ठिकाणी दृश्यमानता जी आहे ती कमी झाल्यानं जी वाहनं आहेत त्या वाहनांना जाणं देखील अडचण होत आहे। उत्तर भारतातील जर आपण पाहिलं तर हिंडन एअरपोर्ट असो, दिल्लीतील इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट असो, त्याचबरोबर पंजाबमधील एअरपोर्ट असो, या सगळ्याच भागातील ज्या फ्लाईट आहेत त्या उड्डाण करण्यास त्यांना अडचणी येत आहेत। त्याचबरोबर जे प्रवासी सकाळी कामासाठी जातात त्यांना देखील मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागत आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर दिल्लीतील प्रदूषण हे 400च्या पुढे गेलेलं आहे, ते अत्यंत घातक असतं। एकीकडे जर पाहायला गेले तर एकीकडे आहे प्रदूषण, दुसरीकडे कमी झालेली दृश्यमानता आणि वाढलेली थंडी, यामुळे दिल्लीकरांना 3 बाजूंनी मार खावा लागत असल्याचं पाहायला मिळतंय। लहान मुलांना शाळेत जे 5वी पर्यंत आहे त्यांना घरून शाळा सध्या सुरू झालेल्या आहेत। या सगळ्या दृष्टिकोनातून दिल्लीतील ही दृश्य जरी तुम्हाला पाहताना ठीक आणि चांगली वाटत असली तरीही श्वास घेण्यासाठी, आरोग्यासाठी, दळणवळणासाठी घातक ठरत आहेत असंच म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।